लोकांचा या वयात म्हणा किंवा काही कारणं त्यांची जी काय असतील ती असतील, पण त्यांचं असं असतं की अरे एवढं जगून करायचंय काय, मी 60च्या पलीकडे मला जगायचंच नाही. बरोबर. शेवटी ते जगतातच, पण विचार हा असतो. आणि अगदी एक उदाहरण साधं यांनी मला वाटतं दिवेकर त्या डायटिशियन आहेत त्यांनी सांगितलं होतं की त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या, तर तिथे त्यांनी विमानतळावर पाहिलं की भारतीय ज्येष्ठ नागरिक सगळे जातात ते असे व्हीलचेअरसाठी रांगा लावून असतात, आणि चायनीज सगळे जे जातात ज्येष्ठ नागरिक ते तुरु 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 स्वतः चालून निघून जातात. म्हणजे आपलं जरी आयुर्मान वाढलेलं असेल तरी आपली तब्येत तेवढी चांगली नाही, आपण 30 वर्ष अक्षरशः तडफडत जगतो शेवटची. बरोबर. मग ते टाळायचं आहे हे डोक्यात ठेवून जर आत्ता मी सगळ्या प्रकारच्या तडजोडी केल्या एका अर्थी, कारण जर मला मजा करायची नाही तर मी मजेचा त्याग करतोय म्हणजे मी तडजोड करतोय, बरोबर. हा जर विचार केला तर मग मी म्हणेन की मी जेव्हा म्हातारा झालेलो असेल, जेव्हा मला सगळ्या प्रकारचे मोह माझे संपलेले असतील, त्यावेळी मी मजा करून काय करू, त्यापेक्षा मी आत्ता मजा करून घेतो, नंतर तडफडायचं आहे तर मी आत्ता तडफडू की नंतर तडफडू हा प्रश्न आहे, तर मी आत्ता मजा मारतो. हा असा जर कोणी वाद घातला तर त्याला मग काय म्हणायचं? ह्या सगळ्या वादावर उत्तर आहेत. त्याच्यात आता कसं आपण केस एक घेऊया की तुला मजा करायची, म्हणजे आपण ढोबळमानाने 3 अंग घेऊ. एक म्हणजे खाण्यापिण्याची मजा, दुसरी फिरण्याची किंवा पर्यटन प्रपंच म्हणू, आणि तिसरं म्हणजे तुझ्याकडे असलेली गॅजेट्स. मी जेव्हा विचार केला की कुठे जास्त खर्च होता तेव्हा ह्या 3 गोष्टीवर सगळ्यात जास्त खर्च आहेत. आता महिन्यातून किती वेळा तू हॉटेलिंग केलं पाहिजेस ह्याचा काय थंब रूल नाही, पण तू दर शनिवारी रविवारी कंपल्सरी हॉटेलमधलंच खाल्लं पाहिजे आणि तू बिंज वॉच केली पाहिजे एखादी सिरियल. ही कुठली सिस्टीम आहे? आता शनिवार रविवारसाठी थांबत नाही, तो अजूनच वेगळा. आता हे आपण करू की कॉर्पोरेट लोक आहेत, त्यामुळे सोमवार कॉर्पोरेट असल्यामुळे कॉर्पोरेट कल्चर वगैरे हा एक बदनाम शब्द आहे की ते सोमवार ते शुक्रवार तुम्हाला पिळूनच काढतात. त्यामुळे शनिवार रविवार लोक चिल असतात. ही एक. दुसरं म्हणजे ते ट्रेक बिकला जाणारा एक वेगळा पंथ आहे, त्याच्यातली बाजू वेगळी आहे. मग काय शॉपिंग करायचं, दणादण शॉपिंग करत सुटतात. सायकोलॉजी असं सांगते की शॉपिंग केल्याने पण माणसाला छान वाटतं. ही पैशाचंच सायकोलॉजी आहे बेसिकली, की माणसांना छान वाटतं. मस्त माझ्याकडे काय पिशवी भरभरून सामान आलं. सोमवारी सगळ्यात जास्त शॉपिंग होतं कारण सोमवारी लोकांचा मूड खराब असतो. ते मला नाही माहिती. मी असेल होतं असं. आपल्याकडे लोक कधीही शॉपिंग करतात. तू दरवेळेला बघ, आता आपण ऑफ सीझन पॉडकास्ट करतोय, पण तू दसरा, दिवाळी, गणपती वगैरे हे सगळे सण भारतामध्ये येतात. बाकीच्या प्रांतात त्यांचे वेगळे सण. कुठल्या सणाच्या वेळेला मार्केटमध्ये गर्दी नसते? म्हणजे लोकांकडे पैसा नाही का? तर लोकांकडे खूप असं नाही, लोकांकडे नाहीये पैसा तरी ते खर्च करतायत. क्रेडिटवर खर्च करतायत किंवा ते कशाला तरी कॉम्प्रोमाइज करून खर्च करतायत. माझ्या माहितीमध्ये अशा फॅमिलीज आहेत की ज्यांच्याकडे मुलांची फी भरण्यासाठी पैसे कर्जावर घ्यायला लागतात, पण त्यांच्याकडे सणावाराला कॉम्प्रोमाइज नाही आहे. तर इथे तुम्ही बोलायला गेलात तर तुम्हाला त्या घराचे दरवाजे बंद होतील. असा फायनान्शियल ॲडवायझर कुणाला नकोय. असा डॉक्टर कुणाला नकोय जो सांगेल की तुम्ही हे खाऊ नका. मग आता सारखा आपण लोकांचा खाणं काढतोय असं तू म्हणशील, पण आहे ना, मजा करायची सोय आहे ना. तू बघ ना, आपल्या म्हणजे भारतीय सौर किंवा चांद्र ऋतू जे आपले येतात, प्रत्येक महिन्यात एक सणाची सोय केलेली आहे. आणि सणाला काय करायचं असतं? यू सेलिब्रेट, राईट? हां, आता ते काही जण तिथे असा एक थिअरी असते की त्याचा काय आपल्याशी संबंध आहे, ते कृषी संस्कृती मान्य आहे, पण आता आम्ही आहोत ना भारतात. प्रत्येक महिन्यात आपल्याला मजा करायची संधी भारतीय संस्कृतीने दिलेली आहे. सो यू ॲक्च्युली डू नॉट नीड एक्स्ट्रा ग्लोरिफिकेशन. मग तरी तुम्हाला दर आठवड्यालाच पैसे खर्च करायचे का? आणि हे नको असतं कुणाला ऐकायला. लोक निघून जातात. कशाला तुम्हाला घरात एका लिमिट नंतर कपडे हवेत? आता ही चर्चा धोकादायक का होते की ह्या सगळ्या अतिखर्चिक लोकांमुळेच अर्थव्यवस्था चालते. हाही एक त्यातला मुद्दा आहे. पण मग आपलं इकॉनॉमिक मॉडेल गणलेलं आहे.
नाही, असं झालं. आपलं इकॉनॉमी जगाचंच आहे, हे आपला काही संबंध आपलं नाही. म्हणजे मी हा, मानव जगाचं, जात या हो, अर्थाने हो. म्हणतोय. कारण एकाचं खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न, हे गणित आहे. तर सगळ्यांनी जर का मिनिमलिस्टिक जगायचं ठरवलं तर अर्ध्या लोकांना काही म्हणजे रोजगारच उरणार नाही. म्हणजे तू बघ ना, लॉकडाऊन काळामध्ये लोकांनी कुठले बिझनेस सगळ्यात जास्त सुरू केले? आता माझ्या माहितीत घरी बसून केक वगैरे खायचे प्यायचे खायचे बिझनेस. business. सगळ्यात जास्त रेसिपी चॅनलला हिट्स मिळायचे. आम्ही लॉकडाऊन काळामध्ये जे जे आर्टिकल्स लिहिले पर्सनल फायनान्स, त्याला इतके डेंजर व्ह्यूज होते की लोक का नाही बघत आहेत. नंतर आम्हाला लक्षात आलं की लोकांना नाही इंटरेस्ट आहे याच्यात. पण स्टॉक मार्केट मधलं हे वाढलं, कारण पार्टिसिपेशन वाढलं. ह्याचं कारण रिकाम्या वेळेत बसून काय करणार? इन्फॉर्मेशन मिळाली, घरच्या घरी सोय झाली. सोय हा मोठा मुद्दा आहे. आणि हर्षद मेहताची सिरीज आली आणि स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसे कमवतात, लोकांना मिळतात, मग मला का नाही मिळत? आणि ऑफकोर्स आता मी 2018 सालपासून इन्व्हेस्टर्स अवेअरनेस प्रोग्राम करतोय. आता मी करतोय तसे शेकडो लोक करतायत. त्यामुळे कुठेतरी एक तो माहोल तयार झालेला आहे की म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. पण मग तुम्ही किती रुपये तुम्ही खर्च करणार? अशी रील आपल्याकडे का गाजतात की ज्याच्यामध्ये लग्नामध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे? अशी रील का नाही? बरं, मग ह्याला दुसरं काउंटर आपल्याकडे कसं आहे? हा थोडा एक सामाजिक गणलेला प्रकार आहे की एक तर हे, किंवा डायरेक्ट कोर्टातच जाऊन लग्न करायचं आणि ते पैसे कुठल्या तरी अनाथाश्रमाला दान करायचे. असंही नाही ना, म्हणजे कुठेतरी मध्ये काहीतरी असू शकतं की नाही? मी कोर्टात जाऊन लग्न केलं, मी दान नाही केलं. हरकत नाही, कारण तू म्हणाला असेल की ठीक आहे, मी म्हणजे बेसिकली ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे? तू कोर्टात जाऊन लग्न केलंस, मग तू लोकांना जेवायला घातलं नाहीस आणि ते 4 पैसे वाचवलेस, नंतर घातलं, रिसेप्शन केलं. मी लॉकडाऊन मध्येच लग्न केलं. तो तुझा एक्सेप्शनल हो इश्यू. हो. पण आपण लोकांना दिखाव्यासाठी बोलवतो का? आपण पैसे खर्च करतो ते आपल्याला समाधान मिळावं म्हणून, आपल्याला त्याचा फायदा मिळावा म्हणून, का त्याच्यातून शो ऑफ मिळावा म्हणून? ही पैशाची फिलॉसॉफी लोकांना कळायला वेळ लागेल. आणि ही का वेळ लागेल ह्याचं पण मी कारण सांगतो. कारण आत्ता कुठे बॉस हातात पैसा यायला लागला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगताय खर्च नाही करायचा? हा विचार करा ना. एका पिढीकडे पैसाच नव्हता आणि आता आमच्या हातात पैसा दिसायला लागलाय आणि तुम्ही म्हणताय की पैसे नाही खर्च करायचे. कोण तू? माझे पैसे. जेव्हा ह्या पिढीतल्या 25-30% लोकांना दणके बसतील की ज्यांना त्यांच्या 50शीत आल्यानंतर कळेल, तेव्हा त्यांची विशीतली मुलं सावध होतील. हे माझं परसेप्शन आहे. मला असं माहीत नाही काय होईल नाही ते. पण कधी माणूस शहाणा होतो? आपल्याकडे म्हणे ना, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. तर ते त्या म्हणीत काय सांगायचं आहे ते हेच आहे ना. पर्सनल लोन घेऊन लोक लग्न करतात किंवा फिरायला जातात. आता आपल्याकडे सगळ्यात जास्त पैसा हा फंक्शन्सवरच खर्च होतो. एज्युकेशनल लोन घेऊन मुलाला शिकायला पाठवलंय खूप कमी. EMI वर लॅपटॉप घेतलाय, EMI वर फोन घेतला जातो. त्या फोनच्या ऐवजी तुला टॅब घेऊन देतो, टॅब वापरायला शिक, चांगले व्हिडिओज बघ, पुस्तकं आणून देतो. पैसा कसा खर्च करायचा ना, हे पण कुणीतरी शिकवायला लागतं. आणि पुन्हा एकदा ते अनुभवातून, आजूबाजूच्या लोकांना फॉलो करून. तुम्ही कुणाला फॉलो करताना ह्याच्यावर तुम्ही कसे होता हे बरंच अवलंबून आहे. मी याचा अनुभव घेतलेला आहे. पैसे खर्च करणं ही एक शैली आहे. छान पद्धतीने आयुष्य जगता आलं पाहिजे. तू मगाशी त्या ऑस्ट्रेलियातल्या त्या रुजुता दिवेकरचा अनुभव जो सांगितलास की भारतीय ज्येष्ठ नागरिकांनी हे व्यायाम शून्य, वाटेल तसं खायच्या सवयी आणि आम्हाला कुठे काय होतं यातून निर्माण झालेला आत्मविश्वास, ह्याच्यामुळे ते म्हातारपण निरामय आयुष्याचं जात नाही. बरं, ह्या सगळ्यांमध्ये सगळेच जण हे ह्याच 3 प्रकारचे नसतात. माझा जॉबच असा होता की मला वेळच नाही मिळायचा. त्याला आपण प्रोफेशनल हॅझार्ड म्हणतो. ते आता यायला लागलेत. 40शीतल्या लोकांना ब्लड प्रेशरच्या आणि शुगरच्या गोळ्या सुरू झाल्यात. मग तू काय त्यांना सांगायला जाणार? तू सकाळी 1 तास व्यायाम करतो म्हणतो, माझं 5चं लॉग इन आहे सकाळचं. काय करशील? सोडून द्यायच्या नोकऱ्या लोकांनी अपरिहार्य आहे.
म्हणजे इथे तुला ऑप्शन नाही हे तुला ॲक्सेप्ट करून पुढे गेलं पाहिजे. मग ती लोक काय करू शकतात, तर ॲटलिस्ट जो वेळ आहे त्या वेळेत पुरेशी झोप घेणं, जो पैसा येईल तो साठवून ठेवणं, टर्म इन्शुरन्स विकत घेणं. कितीतरी लोक जोपर्यंत होम लोन घेत नाहीत तोपर्यंत टर्म इन्शुरन्स घेत नाहीत. हेल्थ इन्शुरन्स वगैरे तर लोकांना खर्चच वाटतो. मला कुठे काय होतंय, कुणालाच काही न हो हीच आमची इच्छा आहे. पण इन्शुरन्स हा खर्च आहे, इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही आहे. मी एखादी पॉलिसी घेतली आणि 20 वर्षानंतर मला डबल मिळतील याच्यासाठी इन्शुरन्स नसतो घ्यायचा. ही मानसिकता लोकांमध्ये यायला वेळ लागेल. पैसा येणे कमावणे ही एक प्रक्रिया, तो योग्य पद्धतीने डिप्लॉय करणे ही दुसरी प्रक्रिया. सो हा तो एक म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या मुलीने एखाद्या गुरुजींकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली की ते पूर्वी गुरुजी म्हणायचे मी सांगेपर्यंत लाईव्ह परफॉर्मन्स करायचा नाही, मला 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 कळतं तुला काय येतं. तर तो एक एक स्वर मुरवून घ्यावा लागतो. तशी ती एक छान लांबवर चालणारी प्रोसेस आहे आणि ही प्रत्येक फॅमिलीची वेगळी आणि प्रत्येक फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबर्सची वेगळी आहे. त्यामुळे ह्याचं जनरलायझेशन आपण नको करूया.